मालवणचा निकाल लागला तरी वाद संपत नाहीये। काही लोकांमुळे नारायण राणेंना साईड ट्रॅक केलं गेलं असा आरोप निलेश राणेंनी केलाय। तर राणे कुटुंबियांचा वापर करून राणेंच्या समर्थकाला हरवण्यात आल्याचं नितेश राणेंनी म्हटलेलं आहे। काही लोकांमुळे जर साहेबांना साईड ट्रॅक केलं गेलं तर ते आम्हाला मला जोडून द्या हो, आमच्या कुठल्या कार्यकर्त्यालाही जमणार नाही। तू एकही सीट लढवायची नाही हे जर राणे साहेब बोलले असते तरच निलेश राणे ऐकला असता। सन्माननीय राणे साहेबांच्या अवतीभोवती जे काही कणकवलीची निवडणूक फिरली आणि त्यावर जे काही झालं, एकंदरीत जो काही प्रचार झाला, अपप्रचार झाला, गैरसमज पसरवण्यात आले, आज कणकवलीमधला एक राणे साहेबांचाच खंदा कार्यकर्ता समीर नलावडे ह्यालाच पाडलं गेलं, ते पण राणे साहेबांच्याच कुटुंबाच्या मदत घेऊन। नारायण राणेंनी भाजपचा प्रचार केला असता तर यश मिळालं असतं असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। मालवणमधील निकालावरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मालवण आणि कणकवली हा दोन्ही भाग जे आहेत त्या दोन्ही भागांमध्ये खरं तर नारायण राणे साहेब हे त्या भागातील खासदार आहेत। त्यामुळे खासदार म्हणून भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून त्यांची थोडीशी अडचण होती, कारण दोघंही त्यांचे पुत्र हे वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी होते। त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना प्रचार करायला मिळाला नाही। तर त्यांनी प्रचार भारतीय जनता पार्टी म्हणून केला असता तर यश हे भारतीय जनता पार्टीला त्याही ठिकाणी मिळालं असतं।